Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असणारे डॉक्टर मंगेश दरेकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर मंगेश दरेकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मंगेश दरेकर सरांनी विशेष करून ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं आहेच, पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत. जर्मनीला जाऊन त्यांनी विशेष करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमधलं, रोबोटिक सर्जरीमधलं आणि त्याचप्रमाणे ऑर्थ्रोस्कोपी म्हणजेच सांध्यांवरील दुर्बीण उपचार ह्यामधलं प्रगत प्रशिक्षण घेतलं आणि ह्या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हायसाठी ते भारतात परतले आणि सध्या ते विशेष करून दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे सन सिटी रोड, सिंहगड रोड, पुणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी ते चीफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. मला आवडून सांगायचं वाटतं की विशेष करून दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जे सन सिटी रोड, सिंहगड रोड, पुणे या ठिकाणी आहे. या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम गुडघेदुखी येतेच, पण ह्याच बरोबरीने गेल्या काही वर्षात करोनानंतर खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट एव्हियनचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं किंवा एकंदरीतच वाढत्या डायबिटीसच्या प्रमाणामुळे आपल्याला फ्रोझन शोल्डर सारखी समस्या वाढलेली दिसते. या व्यतिरिक्त खेळाडूंना होणाऱ्या दुखापती आहेत म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीज झाल्या, इतर विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी आहे ज्याच्यामध्ये विशेष करून रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात झाला, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे ऑटोइम्युन आजार आहेत. तापानंतरची सांधेदुखी आहेच, पण त्याच अनुषंगाने सोरायसिस सारख्या आजारानंतरही सांधेदुखी उद्भवते. विविध कारणांनी सांध्याला सूज, वेदना होऊन सांधे खराब होऊ शकतात. तर यावरती सर्वोत्तम स्वरूपाचे दुर्बीण लेझरचे उपचार आणि त्याच अनुषंगाने रोबोटिकचे उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे या ठिकाणी. आणि ह्याच बरोबरीने मला आवर्जून सांगायचं वाटतं की इतरही विविध हाडांचे विकार ज्याच्यामध्ये मणक्यांचे विकार प्रामुख्याने येतात, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आहेत ज्याच्यामुळे मानपाठ कंबरदुखी येऊ शकतं. मणक्यांना होणारी फ्रॅक्चर्स, मणक्यांना होणारी टीबी, मणक्यांमधील गाठी आहेत आणि ह्यासाठी सुद्धा आता दुर्बिणीचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखी आणि मणके विकाराने ग्रस्त म्हणजेच मानपाठ कंबरदुखीच्या रुग्णांसाठी एका विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये तपासणी, कन्सल्टेशन आणि त्याचप्रमाणे उपचारही उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. माझे गुडघे खूप दुखायचे, चालताना मला त्रास व्हायचा, कळा यायच्या, म्हणून मी दाखवायसाठी पुण्याला आलो. मंगेश दरेकर या डॉक्टरांच्याकडे आलो. त्यांनी मला पूर्णपणे तपासल्यानंतर ते म्हणले तुझं ऑपरेशन करावं लागेल. इथं दोन्ही गुडघ्याची माझी ऑपरेशन केली. चांगल्या प्रकारे ऑपरेशन केल्यामुळं मला आता पूर्णपणे चालता येतं. गुडघे दुखत नाहीत, कळा येत नाहीत. मी पाहिजे तसा जिना चढतो, चालतो. रोज 2-3 किलोमीटर मी चालतो. धन्यवाद डॉक्टर मंगेश दरेकर. तर कार्यक्रमात ठेवत असताना पुन्हा एकदा आपण स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. सर, एकंदरीतच एक वैद्यकीय क्रांती घडलेली आहे आणि त्यामुळे आज जे सांधेदुखीवरचे उपचार प्रामुख्याने आहेत त्यामध्ये मला वाटतं खरोखर रुग्णांना वरदान स्वरूपाचे असे रोबोटिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. सर्वप्रथम आम्हाला सांगा, एकंदरीतच तुमच्या हॉस्पिटलमध्ये आज हे कोणकोणते उपचार दिले जाऊ शकतात सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, काय सांगता येईल? एकंदरीत बघता माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये सर्व प्रकारचे सांधेदुखी, हाडांच्या निगडीत जे विकार आहेत त्या सर्व गोष्टींवरती ट्रीटमेंट आपल्याला दिली जाते. मणके असो किंवा सांधे असो किंवा मार किंवा इजा होऊन झालेले जे काही दुखापती आहेत त्याच्यावरती आपण सर्व प्रकारची ट्रीटमेंट देतो. आणि ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये रोबोटिक्स आलं किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया असतील किंवा ॲडव्हान्स पद्धतीने ट्रॉमाचे फिक्सेशन्स जे असतात ते सगळ्या गोष्टी आपल्याकडे एका छताखाली विथ ICU बॅकअप सगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात. आता आपण बघू शकता की माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांपैकी एक रुग्ण जे होते की एक 16 वर्षाची बॅडमिंटन प्लेयर आहे जी खेळताना पडली आणि तिच्या गुडघ्यामधले महत्त्वाचे लिगामेंट्सपैकी ACL नावाचं लिगामेंट टेअर झालं होतं आणि ते तुटल्यामुळे तिला चालायला सुद्धा त्रास होत होता. दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केल्यानंतर साधारणतः 6 महिन्यात ती मुलगी बॅक टू कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणजे ती तिच्या खेळात पूर्णपणे उतरली आणि आज ती ऑलमोस्ट 2 वर्ष आली ॲज अ प्रोफेशनल प्लेअर खेळतीये.
तसंच अजून एक उदाहरण म्हणजे एक 70-72 वर्षाच्या गृहिणी आहेत ज्या माझ्याकडे आल्या होत्या. त्यांच्या पायाला खूपच जास्त प्रमाणात तिरकेपणा आलेला होता आणि त्यामुळे त्यांचं चालणं म्हणजे घरातल्या घरात चालणं सुद्धा मुश्किल झालं होतं आणि चालता चालता तोल जाऊन पडण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात होती. त्यांचं रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया केली आणि ते केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यातच ते रुग्ण पूर्णपणे इंडिपेंडंट होऊन बाहेर फिरायला आणि स्वतःच्या स्वतः सगळ्या हालचाली करायला मोकळ्या झाल्या. अर्थातच हे सांगत असताना त्या उभं राहायला आणि चालायला साधारणतः दुसऱ्या दिवशीच सुरुवात झाली होती आणि त्या आता म्हणजे विना सहाय्यास ते 2 ते 3 किलोमीटर रेग्युलर चालतात. गेल्या 20 वर्षापासून माझे दोन्ही गुडघे दुखत होते. अशा वेळेला डॉक्टर मंगेश दरेकर यांचं नाव मला समजलं आणि त्यांच्याकडं मी गेले. 26 एप्रिल 2024 रोजी माझ्या डाव्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. म्हणजे अक्षरशः आत्ता ऑपरेशन होऊन केवळ 15 दिवस होत आहेत आणि अशा वेळेला मी उत्तम प्रकारे चालू शकते. डॉक्टर मंगेश दरेकर यांचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखी, गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, हिप जॉईंट एव्हियन म्हणजेच खुब्याची सांधेदुखी किंवा कोणत्याही इतर कारणाने उद्भवणारी सांधेदुखी असो, आमवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँक्लोजिंग स्पॉन्डिलायटिस किंवा त्याच अनुषंगाने मणक्यांचे विकार म्हणजेच स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस आहे, मणक्यांचे TB, फ्रॅक्चर्स, मणक्याला येणाऱ्या गाठी आहेत, कुबड आहे, ह्या सर्व विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी 1 महिना शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे या ठिकाणी सल्ला मिळणार आहे, तपासण्या आहेत, इन्व्हेस्टिगेशन आणि उपचारही आपल्याला उपलब्ध असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी प्रामुख्याने येते, कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणे गुडघेदुखीचंच आहे आपल्याकडे आणि महिलांमध्ये तर जास्त आहे त्या मानाने. म्हणजे एक आपण म्हणू की 60% प्रमाण महिलांमध्ये दिसतं, कारण त्यांच्यामध्ये ऑस्टिओपोरोसिस, हाडांची ठिसूळताही दिसते उतार वयामध्ये. प्रामुख्याने मला विचारायचं आहे की एकंदरीतच गुडघेदुखीचे रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा कशा रीतीने आपण त्यांच्या तपासण्या करता, निदान करता या ठिकाणी मॉडेलही आणलेले आहे. गुडघेदुखी कोणत्या कारणाने होते हेही जाणून घ्यायचं आहे आणि काय काय उपचार पद्धती आज उपलब्ध आहेत, काय सांगता येईल? की ज्यावेळेला सांधा नॉर्मल असतो त्यावेळेस आपल्याला नितळ अशी खुर्च्या आपल्या सांध्यावरती असते. अर्थातच ज्यावेळेला त्याच्यामध्ये झीज सुरुवात होते त्यावेळेला त्या खुर्चीमध्ये क्रॅक यायला सुरुवात होते आणि ते आतलं हाड हळूहळू आपल्याला उघडं पडल्यासारखं दिसायला लागतं आणि ज्यावेळेस ही खुर्च्या संपूर्णपणे नष्ट होते त्यावेळेला चालणं मुश्किल होतं. पेशंटला त्यांच्या रेग्युलर हालचाली ज्या आहेत उठबस करणं किंवा एका ठिकाणी बसलं तरी बऱ्याच वेळेला दुखणं उद्भवत राहतं. सो ज्यावेळेला सुरुवात किंवा मध्यम स्वरूपाची झीज असते त्यावेळेस आपण औषधं आणि गोळ्यांवरती आणि व्यायाम आणि काही फरक पडतोय का बघतो किंवा कधी कधी आपल्याला इंजेक्शन जसं की PRP स्टेम सेल थेरपी आहे हे आपल्याला सांध्यामध्ये इंजेक्ट करून इंजेक्शन देऊन आपण पेशंट कसे प्रतिसाद देत आहेत आणि पुढे फिजिओथेरपीवर आपण फॉलोअप घेतो. ज्यावेळेस सांधा जास्त प्रमाणात झिजलेला असतो, एक्सरेमध्ये भरपूर झीज दिसते आणि तसंच त्या अनुसरून रुग्णाला भरपूर प्रमाणात त्रास आहे, चालणं फिरणं मुश्किल आहे, त्यांना आपण सांधेरोपण शस्त्रक्रियाही सांगतो. आता नवीन तंत्रज्ञानाद्वारे जसं रोबोटिक शस्त्रक्रिया आहे, अति खराब झालेले सांधेसुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतात आणि त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी जी आहे ती साधारणतः 50% जलद अशी बघायला मिळते. मैं अपने घुटने से बहुत परेशान थी. 1 साल पहले डॉक्टर लोग ने मुझे कहा कि आपका नी रिप्लेसमेंट करना पड़ेगा, लेकिन मेरे लड़के ने नहीं मना करा. उनके जो डॉक्टर थे मेरे बेटे के, उनका नाम संदीप सर है, उन्होंने हमको यहाँ मंगेश दरेकर सर का नाम बताया. हम यहाँ पे आए, सर्जरी करा, बहुत अच्छे से सर ने करा सर्जरी. फर्स्ट डे मुझको चलाया, फिर सेकंड डे भी, फिर फिजियोथेरेपी कराया. फिर मैं 1 हफ्ते के बाद वापस आई. सर ने बोला बहुत अच्छा है, बहुत अच्छा रिकवर कर रहे हैं. तो फिर मैं आज वापस आई हूँ यहाँ फिजियोथेरेपी के लिए. तसेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांधेदुखीचं प्रमाण जास्त करून ज्येष्ठ नागरिकांमध्ये म्हणजे सिनियर सिटीजनमध्ये असतं किंवा महिलांमध्ये आहे किंवा एकंदरीतच अशा रुग्णांना डायबिटीस म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकारासारखे आजार असतात, किडनी विकारासारखे आजार असतात. तर ह्या सगळ्यांचं निराकरण सुद्धा आपल्याला दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करता येणं शक्य आहे, कारण या ठिकाणी खास करून ICUचा बॅकअप आपल्याला आहे. त्यामुळे मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर्व प्रेक्षकांना सांगायची आहे की अतिशय सुरक्षित, आरोग्यदायी असे उपचार आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी. दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि पुढील 1 महिना शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत सवलतीच्या दरात हे सर्व उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की आपण मगाशी उल्लेख केलात की बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रुग्ण असतील किंवा ज्यांना स्पोर्ट्स इंजुरी सारखे किंवा अपघातामुळे गुडघेदुखी झाले त्यांना आपण दुर्बिणीद्वारे बरे करू शकतो. तर हे उपचार काय आहेत?
प्रामुख्याने ज्यावेळेस गुडघेदुखी सुरू होते आपण त्यावेळेस पेशंटचं स्क्रीनिंग करतो, एक्झामिनेशन करतो आणि एक्झामिनेशनमध्ये बऱ्याच वेळेला सांधेदुखीचा उगम गुडघ्याच्या आतल्या बाजूला गादीमध्ये तिथे इजा होऊन किंवा काही एक वेळेस नैसर्गिकरित्या गादीमध्ये शिथिलता येऊन ती फाटून सांध्यामधून बाहेर जाण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. हे MRI केलं की आपल्याला समजतं. जर ती गादी फाटलेली असेल तर दुर्बिणीद्वारे आपल्याला ती गादी आतमध्ये सांध्यामध्ये आणून शिवता येते. जसं की व्हिडिओमध्ये आता आपण एक डिस्क्रिप्शन आहे, आपण एक व्हिडिओ प्ले करतोय, तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय की साधारणतः 2 छिद्रांमध्ये सांध्यामध्ये आपण गादीला टाके घेऊन ती गादी आपण हाडामध्ये जिथे आहे तिथे आपण तिला परत पुन्हा शिवतो. ह्याच्यामुळे सांध्यामधलं जे कुशन आहे ते परत पुन्हा रिस्टोर होतं आणि खुर्चीवरती येणारा दाब जो आहे तो कमी होतो, जेणेकरून पुढे भविष्यात होणारी झीज जी आहे ती टळली जाते. चालायला खूपच त्रास व्हायचा. गुडघ्यात मध्ये असे कळा यायच्या, घासायचे गुडघे. दरेकर डॉक्टरांनी आमची ट्रीटमेंट खरोखर माझी चांगली केली. दरेकर डॉक्टर माझा खरंच तुम्हाला धन्यवाद मला वाटतं. तुमच्यामुळे माझे खरंच गुडघे खूप व्यवस्थित शिस्तीत झाले. कुठलाही मला त्रास होत नाहीये. त्यामुळे खरंच पुन्हा मला धन्यवाद तुम्हाला देते. गुडघेदुखीवरती मात करता येणं शक्य आहे आणि हे उपचार आता उपलब्ध आहेत. दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे. सर्वच सांधेदुखी आणि मणके विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आपल्याला सवलत असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे जाणून घेण्याविषयी रोबोटिक उपचारांविषयी, कारण आता नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान येत आहे. रोबोमध्ये सुद्धा बदल घडतायत वेगवेगळे आणि मला वाटतं एक सर्वोत्तम स्वरूपाचा रोबो आपल्याकडे आता दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, जेणेकरून कमी रक्तस्राव, कमी वेदना, खरोखर एक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे हे सगळे फायदे रुग्णांना मिळत आहेत. तर रोबोटिक उपचारांविषयी काय सांगाल? अर्थातच रोबोटिकवरती करत असताना कॅमेरा जे चित्र टिपतो त्याच्यामध्ये ॲक्युरसी 99% असते. त्याच्यामुळे हाडाचे काप एकदम अचूक पद्धतीने घेतले जातात. इम्प्लांट पोझिशन जे की सांधा आपला जो बसतो तोही अचूक पद्धतीने बसला जातो आणि त्यामुळे रक्तस्राव कमी होतो. सांध्यावरचं जे स्नायूंचं आवरण आहे आणि मेन म्हणजे दोर जे आहेत आपल्या लिगामेंट त्याचं जे आवरण आहे त्याला मिनिमम इजा पोचते आणि तिसरं म्हणजे कमीत कमी रक्तस्राव होतो. ह्या सगळ्या गोष्टीमुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. दुसरी गोष्ट, त्यांना होणाऱ्या वेदना ज्या आहेत ऑपरेशन नंतरच्या अगदीच तुरळक आणि खूप कमी प्रमाणात असतात, जेणेकरून औषधं जी लागतात ऑपरेशन नंतर तीही कमी लागतात. सो फिजिओथेरपी जी लागते ती सुद्धा कमी लागते, साधारणतः 2 ते 3 आठवडे. सो ओव्हरऑलच रोबोटिक तंत्रज्ञानाचं जे बेनिफिट आहे ते आपण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने पाहू शकतो. आणि याला संलग्न म्हणूनच काही रुग्ण जे आहेत त्यापैकी एक रुग्ण आहे जे आता मागच्या 2 महिन्यापूर्वीच आम्ही साधारणतः 2-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही ऑपरेट केलेले आहेत, जे व्यावसायिक आहेत आणि ज्यांचं दररोजचं ट्रॅव्हलिंग आणि फिरणं अतिशय जास्त होतं. पण गुडघेदुखी असल्यामुळे त्यांच्या कामाची जी हे होती ती सगळी कमी होऊन गेली होती. त्यांना चालणं फार मुश्किल झालं होतं आणि वेदना पण जास्त होत्या आणि आता 1.5 महिन्यातच ते त्यांच्या सगळ्या कामांना रुजू झालेले आहेत. आणि आपण जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता की आधीची चाल खूपच वाकडी होती आणि आता ते एकदम सरळ चालत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील 1 महिन्यासाठी दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाडांच्या विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी म्हणजे सांधेदुखी, मणक्याच्या विकाराने ग्रस्त रुग्णांसाठी विशेष शिबिराचं आयोजन केलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये तपासणी आणि त्याचप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने अर्थातच पुढचा प्रश्न आहे हिप जॉईंटविषयी. कोरोनानंतर खूप प्रमाणामध्ये हिप जॉईंट इव्हिन म्हणजे वेस्क्युलर नेक्रोसिसमुळे खुब्याची सांधेदुखी आणि ही तरुण वयात जास्त होते विविध कारणांनी. तर हे होण्यामागची थोडीशी आम्हाला कारणं सांगा आणि काय उपचार झालेले आहेत त्याच्यामध्ये काय सांगता येईल? कोरोनानंतर विशेषतः खुब्याचे विकार आपल्याला जास्त वाढलेले दिसतात. तर खुबा म्हटलं की हा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. सो खुब्याचा जो रक्तपुरवठा असतो तो त्याच्यासाठी मुख्य 2 रक्तवाहिन्या येऊन हाडाच्या आतमध्ये जाऊन त्या बॉलला सप्लाय करतात. आता काही कारणास्तव कोरोनानंतर काही औषधांमुळे किंवा काही प्रकारच्या व्यसनांमुळे हा रक्तपुरवठा थांबतो आणि हा बॉल खराब व्हायला सुरुवात होते. हा ज्यावेळेला खराब होतो त्यावेळेला विविध स्टेजेसमध्ये आपल्याकडे रुग्ण येतात. आता ह्याच्यामध्ये रुग्णांमध्ये जे येण्याचं प्रमाण आहे ते यंग पेशंट्समध्ये जास्त असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं की ज्यावेळेस एक्सरेसुद्धा नॉर्मल आहेत त्यावेळेला आपल्याला MRI करून पाहणं गरजेचं असतं. आणि अर्ली स्टेजेसमध्ये येणारे पेशंट जे आहेत ते आपल्याला औषधं, इंजेक्शन्स, काही प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, काही रिकन्स्ट्रक्टिव्ह प्रोसिजर्स आहेत, ऑटोलॉगस ऑस्टिओसाइट इम्प्लांटेशन असेल किंवा स्टेम सेल थेरपी असेल किंवा बोन मॅरो कॉन्सन्ट्रेट असतील, त्याच्याने आपल्याला सांधा वाचवण्याची प्रयत्न करता येतात. आणि ज्यावेळेस जे पेशंट ॲडव्हान्स स्टेजेसमध्ये येतात, ज्यावेळेला बॉलचा शेप खराब झालेला असतो त्यावेळेला आपल्याला सांधा हा बदलावा लागतो. हा संपूर्ण सांधा बदलला की आपल्याला पूर्ण आपल्या हालचाली रुजू करता येतात.
आणि कमी वयात जरी सांधेरोपण शस्त्रक्रिया लागली तरी आता आज आपल्याकडे जे तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि आपल्याकडे जे सांधे ज्या प्रकारचे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सिरॅमिक ऑन सिरॅमिक असेल किंवा सिरॅमिक ऑन पॉली जे आहेत हे अत्यंत अद्ययावत असे सांधे आहेत जे जास्त वर्ष टिकतात. वेरॅज पूर्वी जे सांधे होते ते तेवढे टिकत नव्हते. दुसरं म्हणजे रोबोटिक तंत्रज्ञानानुसार आपण जर सांधेरोपण शस्त्रक्रिया केली तर हेच सांधे भरपूर वर्ष टिकण्याला मदत होते, कारण खुब्यामध्ये सांध्याची प्लेसमेंट फार महत्त्वाची असते. ती चांगली प्लेसमेंट असेल तर आपल्याला रिझल्ट फार चांगले येतात. मला गेल्या बरेच दिवसापासून हिप रिप्लेसमेंटचा त्रास होत होतो. डॉक्टर दरेकरांचं मला नाव गुगलवरनं मिळालं. त्यांचं रेटिंग वगैरे बघून, त्यांचं हॉस्पिटल वगैरे बघून मी त्यांच्याकडं सर्जरी करण्याचं ठरवलं. ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही त्यांच्याकडून माझी डाव्या बाजूची हिप रिप्लेसमेंट केली. त्याच्यामुळे मला आता माझं पूर्ण जे आधीचं दुखणं होतं ते कम्प्लिटली गेलेलं आहे. सुंदर चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित चालू शकतो. सगळ्यांचे खूप खूप आभार एंटायर डॉक्टर दरेकरांची आणि पूर्ण स्टाफचे. मग खुब्याची सांधेदुखी असो, म्हणजे हिप जॉईंट एव्हियन असो किंवा गुडघेदुखी असो किंवा फ्रोझन शोल्डरसारखी समस्या असो किंवा मणके विकार ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे आजार असो किंवा मणक्यांचा TB, फ्रॅक्चर्स, कोणत्याही स्वरूपामध्ये मणक्यांचे विकार किंवा सांधेदुखीच्या समस्या असो, आपण निराश होऊ नका. सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पुणे या ठिकाणी. आणि पुढील 1 महिना शिबिर असणार आहे, तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने मला विचारावं वाटतं की आपण आता गुडघेदुखीविषयी बोललो, खुब्याच्या सांधेदुखीविषयी बोललो, तसंच एक फ्रोझन शोल्डरची समस्या सुद्धा गेल्या काही वर्षात वाढलेली दिसते विविध कारणांनी. आणि तर ह्या विषयी आम्हाला काय सांगता येईल? फ्रोझन शोल्डरचं प्रमाण हे डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींमध्ये जरा जास्त प्रमाणात पाहिलं जातं आणि आजकाल स्त्रियांचं प्रमाण त्याच्यामध्ये मुख्यत्वाने जास्त आहे, कारण व्यायामांचा अभाव असतो. सो फ्रोझन शोल्डरचे पेशंट जर लवकर आले आपल्याकडे तर आपल्याला औषधं आणि फिजिओथेरपीने त्यांची ट्रीटमेंट करता येते. मग बऱ्याचदा वेदना जास्त वाढल्यामुळे त्यांना ते व्यायामही जमत नाहीत. मग त्या केसमध्ये आपण सुप्रास्कॅप्युलर ब्लॉक्स म्हणजे नर्व ब्लॉकचे इंजेक्शन्स किंवा PRP थेरपी, प्लाझ्मा थेरपी, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीजने आपल्याला, म्हणजे हे इंजेक्शन थेरपीज आहेत ज्याने आपल्याला सांध्यातलं दुखणं कमी करून पुढे फिजिओथेरपीला आपल्याला त्यांना थोडंसं सुकर करता येतं, पेन कमी होतात. दुसरं म्हणजे ज्यांना फरक पडत नाही त्यांचे MRI करून आपण पाहतो की त्याच्यामागे अजून दुसरं काही कारण आहे का. त्याच्यामध्ये रोटेटर कफचे टेअर्स म्हणजे जे स्नायूंचं आवरण असतं ते काही एक वेळेस ते कारणीभूत असतात हालचाल थांबण्यासाठी. तर अशा केसमध्ये आपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून त्या स्नायूंना जर जागेवर शिवलं तर हालचाल पुन्हा चालू व्हायला, रुजू व्हायला त्याची मदत होते. सर, अर्थातच आपल्याकडे जे उपचार आहेत विविध, आणि आपण आज एकत्रितपणे एका छताखाली दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सगळे हाडांच्या विकारांवर उपचार देत आहात. तर एकंदरीतच आम्हाला थोडंसं आपल्या हॉस्पिटलविषयी सांगा. हॉस्पिटलविषयी सांगायचं झालंच तर आपल्याकडे येणारे जे रुग्णांचं प्रमाण आहे त्यामध्ये एकंदरीतच अगदी लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर वृद्धांपर्यंत सगळे येतात. सो राईट फ्रॉम की म्हणजे आपण पिडियाट्रिक पेशंट असतील त्यांना लागणारे जे काही सगळ्या ट्रीटमेंट आहेत की हाडांच्या रिलेटेड, आणि मध्यमवयीन आणि त्याच्यामध्ये वयस्कर लोकांनी, तर लहान वयातले जे ॲथलीट्स आहेत त्यांना आपण दुर्बिणीतले ऑपरेशन असो किंवा त्यांचं रिहॅब, त्यांचं न्यूट्रिशन, त्यांना जे डाएट लागतं ते, वयस्कर लोकांमध्ये लागणाऱ्या ज्या शस्त्रक्रिया असतील की त्यांच्यामध्ये रिप्लेसमेंट असतील किंवा रोबोटिक तंत्रज्ञानानुसार आपण त्यांचं जे दुखण्याचं आपलं तोडगा काढत असू, आणि त्यांनाही लागणारं जे डाएट आणि न्यूट्रिशन आहे आणि त्यांचंही फिजिओथेरपी, हे सगळं एका छताखाली, एका रूफखाली आपण सगळ्या ट्रीटमेंट त्यांना पुरवतो. आणि जेणेकरून रुग्णाला वन रूफच्या अंडर जी ट्रीटमेंटचा फायदा असतो की ज्याच्यामध्ये कुठेही ट्रीटमेंटमध्ये ब्रेक होत नाही. स्टार्ट टू एंड पेशंट आल्यापासून ते त्यांची ट्रीटमेंट होऊन त्यांचं पूर्ण रिकव्हरी होस्तोवर सर्जन आणि फिजिओथेरपिस्ट आणि सगळी न्यूट्रिशनिस्टची टीम हे त्यांच्यासोबत असते आणि त्यांच्या या जर्नीमध्ये आम्ही त्यांना नेहमी पाठिंबा देत असतो आणि आम्ही नेहमी त्यांना भेटत असतो. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता कोणत्याही प्रकारचा हाडांचा विकार असो, मग संधिवात गुडघेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर आहे, खुब्याची सांधेदुखी, हिप जॉईंट एव्हियन आहे किंवा मणक्यांचे विकार आहेत, स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस सारखे, सर्वांचे उपचार अतिशय चांगल्या रीतीने होता येणं शक्य आहे, कारण एक तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी सातत्याने कार्यरत आहे. ICUचा बॅकअप आहे. ज्येष्ठ नागरिकांना जर का डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज, किडनी विकारासारखे आजार असतील तर त्याची योग्य काळजी घेतली जाते. महिलांसाठी विशेष करून ज्या आमच्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी विशेष उपक्रम उपलब्ध आहे. जर आपल्याला सांधेदुखी किंवा मानपाट कंबरदुखी असेल तर आपल्याला या ठिकाणी आता सर्वोत्तम उपचार मिळणार आहेत, तेही सवलतीच्या दरात. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. डॉक्टर मंगेश दरेकर सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.